राज्याच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फेरी एकमेकांवर सुरू आहे। अशातच काळ्या जादूच्या प्रकाराच्या संदर्भाने सुद्धा आरोप एकमेकांवर केले जात आहेत। कोणी म्हणतात काळी जादू केली, कोणी म्हणतात लिंबू त्या ठिकाणी फेकले। या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव आपल्यासोबत आहेत। सर, एक जर पाहिलं तर सध्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरू आहेत। अशातच काळ्या जादूचा एक उल्लेख या ठिकाणी होताना दिसतोय। कोणी म्हणतायत लिंबू फेकले, कोणी म्हणताय काळी जादू केली आहे। पुरोगामी महाराष्ट्रात अशा पद्धतीने नेते वक्तव्य करतायत, हे खरोखर योग्य आहे का? खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा हा सर्वसंमतीने संमत झालेला आहे। सगळ्याच पक्षांनी तो मान्य केलेला आहे। या पद्धतीची वक्तव्य ज्यावेळेस कोणी राजकारणी लोक करतात त्यामध्ये दोन गोष्टी होतात। काही वेळा ते डायरेक्टली कायद्याचं उल्लंघन करतात। उदाहरणार्थ मागच्या वेळी असं बोललं गेलं होतं की शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना करणी केलेली आहे। यामध्ये डायरेक्टली कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे। अनुसूचीमधलं जे 6वं कलम आहे त्यामध्ये एखादी व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते असं म्हणणं इटसेल्फ कायद्याने गुन्हा आहे। मिनिमम शिक्षा 6 महिन्याची आहे, 6 महिन्यापासून 7 वर्षापर्यंत। त्यामुळे हा कायदा अतिशय स्पष्ट आहे। दुसरा भाग आहे की अनेकदा माणसं ज्यावेळेस म्हणतात की अमुक बंगल्यामध्ये अमुक माणूस राहायला जात नाही आहे कारण त्या ठिकाणी कोणीतरी काळी विद्या केलेली आहे, लिंबू मिरची बांधलेली आहे, या पद्धतीची वक्तव्य करणं हे कायद्याच्या स्पिरिटच्या विरुद्ध आहे। इथे जरी डायरेक्टली कायद्याचं उल्लंघन नसलं तरी कायद्याच्या स्पिरिटच्या विरुद्ध किमान ज्या लोकांनी हा कायदा संमत केला, एकमताने संमत केला, महाराष्ट्राला एवढा सुंदर कायदा दिला जो जगाच्या इतिहासात कुठे नाही आहे, त्या लोकांनी तरी या पद्धतीची वक्तव्य करता कामा नये। मधल्या काळामध्ये औरंगाबाद हायकोर्टाचा एक निर्णय आलेला आहे। त्या कोर्टाच्या निर्णयामध्येच अतिशय स्पष्टपणे म्हटलेलं आहे की कायद्याच्या स्पिरिटमध्ये जे बसत नाही त्यानुसार जर कोणी वक्तव्य करणार असतील तर तेही कायद्याने तो गुन्हा आहे। म्हणजे औरंगाबाद हायकोर्टाने हा कायदा व्यापक केलेला आहे। त्यानुसार जर कोणी असं म्हणत असेल की अमुकाला काळी विद्या केली, जादूटोणा केला, इटसेल्फ हे स्पिरिटच्या विरुद्ध असल्यामुळं आणि औरंगाबाद हायकोर्टाचा निर्णय म्हणजे तो कायदा बनत असल्यामुळं, कारण राज्याकरता कायदा बनतो जेव्हा एखादं हायकोर्ट निर्णय देतं तेव्हा, त्यामुळे सरळ यांच्यावर FIR दाखल होऊ शकतात। त्यामुळे सगळ्या राज्यकर्त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे की या पद्धतीची वक्तव्य आपल्या तोंडून जाता कामा नये। त्याचा जनमानसावर अतिशय व्यापक परिणाम होतो। आधीच महाराष्ट्रामध्ये या नव्या सरकारांमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही। माझा रोजचा हा अनुभव आहे। सातत्याने तक्रारी येत असतात, पोलीस दाखल करत नाही। आधीच पोलिसांची अशी समजूत झालेली आहे की सध्याचं सरकार जे आहे त्यामध्ये हा कायदा आपल्याला वापरायचा नाही आहे। त्यामुळे ते अतिशय ताठर मनानं सांगत असतात की आम्ही दाखलच करणार नाही आहेत FIR, कारण वरपासून खालपर्यंत या पद्धतीचा संदेश पोचलेला आहे। त्यामुळे हे वातावरण बदलण्याची काळजी सगळ्या सध्याच्या राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे। नाहीतर किमान महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे या पद्धतीची वाक्य वापरणं तरी सोडली पाहिजेत। पराभवानंतर मातोश्रीवर काळ्या जादूचे प्रयोग किंवा लिंबू मिरचीचे प्रयोग केल्याचं नितेश राणे सुद्धा या ठिकाणी म्हटले। आता काळ्या जादूचे प्रयोग केले जातात, लिंबू मिरचीचे प्रयोग केले जातात असं म्हणणं सरळ कायद्याच्या विरुद्ध आहे, त्याच्या स्पिरिटच्या विरुद्ध आहे। औरंगाबाद हायकोर्टाचा निर्णय मी ऑलरेडी सांगितला। आणि या पद्धतीचे जर कोणी प्रयोग करत असतील तर त्याचे पुरावे सादर झाले पाहिजेत, त्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे। कारण या पद्धतीनं इतरांच्या मनामध्ये भीती निर्माण केली जाऊ शकते। एखादा माणूस जर अंधश्रद्धेपोटी एखादं कृत्य करत असेल तर या ठिकाणी काळ्या मिरची, निंबू किंवा आणखी कोणता तरी जादूचा प्रयोग करणं ज्यामुळे इतरांच्या मनामध्ये भीती निर्माण होईल असं हे कृत्य करणं हे अनुसूचीमधल्या 8व्या कलमानुसार कायद्याने गंभीर गुन्हा आहे। डायरेक्टली कायदा लागू होतो 6 महिन्यापासून जवळपास, म्हणजे 6 महिन्यापासून तर 7 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते। मिनिमम शिक्षा 6 महिन्याची आहे। त्यामुळे हा गंभीर प्रकार आहे। जर कोणी खरंच असं करत असेल तर त्या पद्धतीचे पुरावे सादर केले पाहिजे। पण अशा पद्धतीचा आरोप करणं हा गुन्हा असल्यामुळं त्याबद्दल सगळ्या राज्यकर्त्यांनी नीट काळजी घेतली पाहिजे। संजय राऊत म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर का जात नाही, त्यांनी सुद्धा काळ्या जादूची शंका त्या ठिकाणी उपस्थित केली। जर असं म्हणत असतील संजय राऊत की अमुक बंगल्यामध्ये काळी जादू केलेली आहे असं अमुक व्यक्तीला वाटतं, म्हणजे देवेंद्र फडणवीसांना वाटतं म्हणून ते जात नाही,
तर हे उलट कायद्याच्या स्पिरिटच्या बाजूनं ते बोलत आहेत, कायद्याच्या स्पिरिटच्या विरुद्ध बोलत नाही. इथे डायरेक्ट कायद्याची जी कलम आहे त्यामध्ये डायरेक्ट उल्लंघनसुद्धा नाही आहे आणि स्पिरिटच्या विरुद्धसुद्धा ते बोलत नाही आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं दिसतं आहे त्यांच्या वक्तव्यावरनं, तुम्ही जे सांगतात त्यावरनं, की ही अंधश्रद्धा आहे की त्या ठिकाणी काहीतरी कोणीतरी काळी विद्या केली म्हणून ते त्या बंगल्यावर राहायला जात नाही, किंवा तो बंगला अपशकुनी आहे म्हणून त्या ठिकाणी राहायला जात नाही. या दोन्ही गोष्टी कायद्याच्या स्पिरिटच्या बाजूनं त्यांचं वक्तव्य आहे आणि कोणी या भीतीपोटी त्या ठिकाणी जात नसेल तर हे कायद्याच्या स्पिरिटच्या विरुद्ध वागणं आहे. त्यामुळं या वक्तव्यामध्ये जे संजय राऊत बोलले त्यामध्ये कुठेही कायद्याचं उल्लंघन नाही, स्पिरिटचं सुद्धा उल्लंघन नाही. उलट त्यामध्ये देवेंद्र फडणवीस कुठेतरी या पद्धतीच्या प्रकारांना घाबरतात, त्याला महत्त्व देतात, त्यावर विश्वास ठेवतात. या पद्धतीचा संदेश लोकांपर्यंत पोचतो आणि तो देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेकरता अतिशय घातक आहे. याबद्दल त्यांनी काळजी घेतली पाहिजे. एकंदरीत जे आरोप प्रत्यारोप चालू आहे, काळ्या जादूचा विषय जो या चर्चेला जातोय, नेमकं असा काळ्या जादूचा असा प्रयोग आणि प्रकार हा खरंच आहे का? या जगात कुणालाही काळी विद्या करता येत नाही, काळी जादू करता येत नाही, निंबू मिरची मारता येत नाही, मूठ मारता येत नाही. ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहे. आम्ही गेली 42 वर्ष गावोगाव हिंडून व्याख्यानं देत लोकांपुढे हे सगळं प्रबोधन करतो आहोत. आणि समजा एखाद्या माणसामध्ये जरी या पद्धतीची शक्ती असते तर आमच्यापैकी कुणीही जिवंत राहिलं नसतं. उलट परिस्थिती अशी असते की आम्ही ज्यावेळेस गावामध्ये व्याख्यानाला जातो त्यावेळेस गावामधले सगळे प्रसिद्ध मांत्रिक गाव सोडून गेलेले असतात. त्यांच्या मनामध्ये दहशत निर्माण झालेली असते की लोकांनी व्याख्यान ऐकल्यानंतर कदाचित ते आपल्याला ठोकून काढतील. त्यामुळे एवढी भीती त्यांच्या मनामध्ये असते, कारण त्यांना माहीत असतं की यामध्ये फारसं तथ्य नाही. त्यामुळे या पद्धतीची कोणतीही गोष्ट या जगामध्ये अस्तित्वात नाही. आणि हे दोन्ही विधिमंडळांनी मान्य करून, म्हणजे आपल्या विधान परिषदेने आणि आपल्या विधानसभेने हे मान्य करून हा कायदा एकमताने संमत केला आहे. जरी हा कायदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळामध्ये आलेला असला तरी याला BJPने पूर्णतः 100% पाठिंबा दिलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने, म्हणजे त्यावेळेस एकच शिवसेना होती, त्यांनी 100% याला पाठिंबा दिलेला आहे. राज ठाकरेंनी त्यावेळेस पाठिंबा दिलेला आहे. RPIच्या तिन्ही गटांनी पाठिंबा दिलेला आहे. एकही पक्ष, राजकीय पक्षाच्या विरोधात नव्हता. असा सर्वसंमतीने हा कायदा संमत झालेला आहे. आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची भीती किमान राज्यकर्त्यांच्या माध्यमातून पसरणं आणि अंधश्रद्धांचं स्तोम माजवणं किंवा अंधश्रद्धांविषयीची भीती लोकांच्या मनामध्ये अधिक कायम करणं हे अतिशय चुकीचं आहे. याची काळजी सगळ्याच राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. निश्चित पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राज्यकर्त्यांनी अंधश्रद्धा पसरू नये याची काळजी जी आहे ती घेतली पाहिजे, असं श्याम मनोरे यांनी सांगितलं. विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.